नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे शरद पौर्णिमा स्पेशल किंवा कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध. तर मसाला दूध बनवत असताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून अगदी चविष्ट आणि सुमधुर तुमचं मसाला दूध तयार होईल. मसाला दूध तयार करत असताना काही खास टिप्स, दुधाचा मसाला घरी तयार कसा करायचा कमी खर्चामध्ये, अगदी परफेक्ट चवीचा दुधाचा मसाला तुम्ही तयार करून बरेच दिवस तो साठवूनही ठेवू शकता. तर मसाला तयार करत असताना काय काळजी घ्यावी यासाठी काही खास टिप्स. आणि हे दूध जे आहे ते अगदी चविष्ट सुमधुर दूध आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण इथे मसाला दूध बनवण्याकरता इथे 1 लिटर फुल फॅट क्रीमवालं दूध वापरायचं आहे. अर्थात म्हशीचं दूध वापरा, गाईचंही वापरू शकता, पण गाईचं दूध आटवायला थोडासा वेळ जास्त लागतो किंवा दुधाची क्वांटिटी जर जास्त असेल तर ते व्यवस्थित होईल. यासाठी मी तुम्हाला इकडे म्हशीचं दूध सांगते, जेणेकरून ते घट्ट असतं आणि लवकर आटलंही जातं. आता इथे 1 लिटर फुल फॅट गोकुळचं दूध वापरले. गॅस ऑन करूया आणि आता दूध उकळून घेऊया. सुरुवातीला दूध उकळत असताना गॅस मंद ठेवा, जेणेकरून दूध हे खमंग तुमचं असं दूध तापलं जाईल. आणि ही एक खास मेथड आहे. ज्यावेळेस तुम्ही मसाला दूध बनवता तर ते अगदी फास्ट गॅसवर कधीही त्याला या प्रकारे उकळी आणू नये, तर अगदी मंद आचेवर हे दूध आपण तापवून घ्यायचं आहे. तर आता दूध तापत आलेलं आहे आपलं आणि उकळेही फुटलेले आहेत. त्यावेळेस गॅस बंद करा आणि त्यानंतर इथे आता आपण त्यावर एक लॅडल किंवा अशा प्रकारे पळी ठेवायचे, जेणेकरून तुमचं दूध ओतू जात नाही किंवा पातेल्याच्या खाली अजिबात येत नाही. आणि गॅसची आचही मंद ठेवा, जेणेकरून तुमचं दूध व्यवस्थित आटलं जाईल. आता जोपर्यंत दूध आपल्या तिकडे आटवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करूया. पाव वाटी काजू, पाव वाटी बदाम आणि पाव वाटी पिस्ता वापरा. सगळं प्रमाण समान वापरायचं आहे. कितीही प्रमाणामध्ये क्वांटिटी जास्त असेल तरी हे तिन्ही साहित्य समप्रमाणात वापरायचे आहेत आपल्याला. आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. याकरता आपण थोडंसं केशर टाकूया, जेणेकरून केशरचा फ्लेवर आणि त्याचा कलर या मसाल्यामध्ये व्यवस्थित उतरेल. आता बारीक आपण इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर ग्राइंड करत असताना अगदीच अशी बारीक पेस्ट न करता आपल्याला थोडीशी त्याची जाडसर भरड ठेवायची आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे. जसा एव्हरेस्टचा दुधाचा मसाला असतो सेम त्यासारखीच टेस्ट होते किंवा त्यापेक्षाही तुम्ही चविष्ट हा मसाला म्हणू शकता. मसाला तयार झाला आहे. आता इथे आपण वेलदोडे घेतले, 10 ते 12 वेलदोडे आहेत. आणि ते पाव आपण थोडंसं म्हणजे एका जायफळमधलं 1/4 जायफळ आपण इकडे वापरणार आहे. दोन्ही मिक्स करून या पद्धतीने वाटून घ्या. आता यामध्ये 1-2 चमचे आपण साखर टाकूया, जेणेकरून याची पूड अजून जास्त बारीक होईल. साखर टाकली की वेलदोडे व्यवस्थित वाटले जातात आणि बारीक पूड तयार होते. आता हे तुम्ही चाळूनही वापरू शकता किंवा असंच एका डब्बीमध्ये भरून ठेवा. एवढं काही आपल्याला या मसाल्यामध्ये वापरायचं नाही आहे, तर साधारणतः 1 चमचाभर आपण यातलं वापरणार आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. जर फ्लेवर तुम्हाला जास्त उग्र आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं ॲड करू शकता, पण छान फ्लेवर येतो. माइल्ड फ्लेवर असतो वेलचीचा. जर जास्त फ्लेवर झाला तर ते दूध पिलं जात नाही. यासाठी या पद्धतीनेच मसाला तयार करा. हा मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर 3-4 महिने व्यवस्थित टिकतो. बाहेरही महिनाभर व्यवस्थित टिकतो, पण यापेक्षा जास्त ठेवू नये, कारण आपण काजू बदाम हे सगळं कच्चं वापरलेलं आहे. त्यानंतर त्याचा वास यायला सुरू होतो. यासाठी कमी प्रमाणात मसाला बनवा आणि त्याचा तुम्ही वापर करा. आता साधारणतः एवढ्या साहित्यापासून मसाला तयार किती होतो, तर ही जी वाटी आहे ती 200 ग्रामची वाटी आहे. सगळं साहित्य या वाटीने पाव वाटी घेतलं होतं, तर 200 ग्राम मसाला तयार झाला आहे. इथे आता 2 ते 3 चमचे चारोळी वापरलेले आपण आणि इथे काजू बदाम त्याचबरोबर पिस्ताचे थोडेसे फ्लेक्स घेतलेले आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तो गार्निशिंगचा पार्ट आहे. आणि साखर घेतली आपण 200 ग्राम. यातली थोडीशी साखर चमच्यावर मी शिल्लक ठेवणारी आहे. आता तुम्ही पाहू शकता 1 लिटर दुधामधलं दूध 1/4 आपण आटवून घेतलेलं आहे. आता हे दूध आहे, बरेच जण काय करतात, खूप जास्त दाटसर करतात, पण त्याची रबडी किंवा बासुंदी न करता हे दूधच ठेवावं. यासाठी फक्त 1/4 दूध आटवून घेतलं की लगेच यामध्ये आपल्याला साखर ॲड करायचं आहे. साखर यावेळेला का टाकायची? दूध उकळलं की साखर टाकली की आपल्याला
साखरेचा अंदाजही येतो आणि उकळत्या दुधामध्ये साखर टाकल्यामुळं ती लवकर विरघळते. बरेच जण दूध तापत असतानाच साखर ॲड करून दूध तापायला ठेवतात किंवा आटवायला ठेवतात आणि ते दूध अतिशय गोड होतं. कारण दुधाचा एक गुणधर्म असतो, तो स्वतःच एक त्यामध्ये नॅचरल स्वीटनर असतं. जसं तुमचं दूध आटेल त्याप्रमाणे ते गुळमट होतं. तर आपल्याला दूध आटवल्यानंतर साखर टाकायची जेणेकरून दूध फार जास्त गोड होणार नाही. तर ही एक महत्त्वाची टीप आहे मसाला दूध बनवत असताना. आता इथे आपण जी साखर होती ती सगळी साखर यामध्ये ॲड केली आहे 1 चमचाभर शिल्लक ठेवून आणि लगेच आपण यामध्ये काय केलेलं आहे 4 चमचे साधारणतः मोठा चमचा आहे. तर इथे दुधाचा मसाला जो तयार करून घेतला होता तो ॲड करावा आणि व्यवस्थित मिक्स करा. 1/4 दूध आटवल्यानंतर मसाला टाकला की मसाल्याचा फ्लेवर आणि मसाला खूप छान या दुधामध्ये शिजला जातो आणि खूप छान हे चविष्ट दूध तयार होतं. यामध्ये कलर करता आपण थोडेसे केशरचे धागे वापरलेत. हा नॅचरल कलर येणार आहे. तर तुम्हाला अजून पिवळसर कलर आवडत असेल गाईचं दूध वापरा किंवा तुम्ही फूड कलरही वापरू शकता. चारोळीचं बी साधारणतः 2 चमचे टाकलेलं आहे आणि चारोळीचं बी नेहमी फ्रेश वापरावं. खूप जास्त दिवसाच्या जर चारोळीच्या बिया असतील तुमच्याकडे तर त्या खौट फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी त्या फ्रेश असाव्यात. एकदा टेस्ट करूनच मग त्या दुधामध्ये टाका, अन्यथा दूध तुमचं कडवट होऊ शकतं. आता व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे. मसाला टाकल्यानंतरसुद्धा साधारणतः 10 ते 12 मिनटं हे दूध मी शिजवून घेतलेलं आहे. दुधावर याप्रमाणे मलाई जमली पाहिजे. अर्थातच दूध हे तुमचं असं घट्टसर झालं पाहिजे, खूप जास्त घट्टही नाही आहे. तर साधारणतः 1 लिटर दुधापासून तुमचं 400 ते 450 ml मसाला दूध तयार झालं पाहिजे. तर हे 200 mlचा एक ग्लास आहे. याप्रमाणे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. आता हे दोन्ही ग्लास आपण मसाला दुधाने भरून घेऊया. मसाला टाकल्यानंतर 10 ते 12 मिनटं मंद गॅसवर आपण दूध शिजवून घेतलेलं आहे आणि टोटल जर टाईम बघितला तर 35 ते 40 मिनटं आपल्याला अगदी मंद आचेवरच हे 1 लिटर दूध आटवून घेतलेलं आहे. गॅस फास्ट ठेवू शकता आणि लवकरही करू शकता, पण मंद आचेवर जर तुम्ही जेवढं छान दूध उकळाल तेवढं ते दूध असं व्यवस्थित तापलं जातं. आपल्याकडे ते खमंग दूध तापवणे असं म्हणतो ना, त्यातला हा एक प्रकार आहे आणि दूध हे फार चविष्ट होतं. अगदी सुमधुर असं आपलं हे मसाला दूध तयार आणि त्याचा मसालाही तयार आहे. गार्निशिंग करता यावर मी सुकामेवा वापरला आहे, त्याचे फ्लेक्स वापरले आहेत, याचबरोबर केशरचे धागेही वापरलेले आहेत. ते टोटली पूर्णपणे ऑप्शनल आहेत. हा गार्निशिंगचा पार्ट तुम्ही अवॉइड करू शकता. नक्की या शरद पौर्णिमेला मसाला दूध तयार करा आणि नक्की याचा आस्वाद घेऊन कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.